सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. भूगोल इयत्ता 12वी हा विषय अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 7 प्रदेश आणि प्रादेशिक विकास हे आपण अभ्यासत आहोत. या प्रकरणातील शेवटचा उपघटक आहे प्रादेशिक असंतुलन किंवा असमतोल किंवा विषमता. हे समानार्थी शब्द आहेत. प्रादेशिक असंतुलन किंवा प्रादेशिक विषमता या संदर्भात सविस्तर अभ्यास आपण करूया. संतुलित प्रादेशिक विकासाच्या धोरणात आर्थिक, सामाजिक, राजकीय या बाबतीत विचार केला जातो. म्हणजे प्रादेशिक विकास समतोल झाला पाहिजे. म्हणजे कसा? तर आर्थिक दृष्टीने, सामाजिक दृष्टीने आणि राजकीय दृष्टीने सुद्धा समतोल विकास झाला पाहिजे. या धोरणामध्ये देशातील वेगवेगळ्या प्रदेशांमधील असमानतेचे निवारण करून राहणीमानाचा दर्जा उंचावून एकसमान दराने उच्च पातळीवर आणण्याचा विचार केला जातो. म्हणजे संतुलित प्रादेशिक विकासामध्ये हे जे धोरण आहे त्याच्यामध्ये देशातले वेगवेगळे प्रदेश आहेत, तिथे जी असमानता आहे, विषमता आहे ती दूर करायची, निवारण करायची, राहणीमानाचा दर्जा उंच करायचा लोकांचा आणि एक समान दराने उच्च पातळीवर आणण्याचा विचार या प्रादेशिक संतुलित अशा धोरणामध्ये केला जातो. आता आपण पाहूया भारतातील प्रादेशिक विषमतेची कारणे. काय कारणं आहेत की प्रादेशिक विषमता निर्माण झालेली आहे, असंतुलन निर्माण झालेलं आहे ते पाहूया. प्रदेशाच्या विकासावर विविध घटकांचा कसा परिणाम होतो हे तुम्ही अभ्यासले आणि आपण यापूर्वीच्या प्रकरणांच्यामध्ये अभ्यासलेलं आहे की प्रदेशाच्या विकासावर वेगवेगळ्या घटकांचा वेगवेगळा परिणाम होतो. भारताचा प्रदेश म्हणून विचार करताना त्या प्रदेशातील उपप्रदेशात तुम्हाला प्रादेशिक असमतोल सहज जाणवतो आणि भारताचा प्रदेश म्हणून विचार केला तर मग वेगवेगळे प्रदेश आहेत भारतामध्ये, त्यातही उपप्रदेश आहेत, तिथेही विकासामध्ये समानता नाही आहे, विषमता किंवा असमतोल सहज दिसून येतो. या प्रदेशांच्या विकासातही फरक पाहावयास मिळतो. स्थान, भूउठाव, समुद्रसपाटीपासूनची उंची, संसाधनांची उपलब्धता, सुगमता इत्यादी घटक प्रादेशिक विषमतेस जबाबदार असतात आणि या सगळ्या भौगोलिक बाबी ज्या आहेत त्या प्रादेशिक विषमता निर्माण करण्याला जबाबदार ठरतात. भौगोलिक स्थान म्हणजे ते ठिकाण कुठं आहे, तो प्रदेश नेमका कुठे आहे भौगोलिकदृष्ट्या. नंतर खनिज संपत्ती व इतर नैसर्गिक स्रोतांच्या बाबतीत काही क्षेत्रांची स्थिती चांगली आहे, म्हणजे भौगोलिक स्थान चांगलं आहे, खनिज संपत्ती भरपूर आहे, नैसर्गिक साधन संपत्तीसुद्धा तिथे भरपूर आहे काही प्रदेशामध्ये. तर इतर या बाबतीत मागे पडत आहेत आणि काही भागामध्ये अशा प्रकारची नैसर्गिक साधन संपत्ती नाही आहे. त्याचं उदाहरण पाहू आपण. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड यासारख्या डोंगर आणि घनदाट जंगलांनी वेढलेले दुर्गम भूभाग असलेली राज्य. आता ही सगळे डोंगराळ भाग आहेत. त्याचप्रमाणे ईशान्येकडील अनेक राज्ये ही ती पण डोंगराळ आहेत. अधिक खनिज व अन्य संसाधने असलेल्या इतर प्रदेशांच्या मागे आहेत आणि हा भाग मागे पडलेला आहे विकासाच्या दृष्टीने. त्याचं अनेक कारणं आहेत तिथे, भौगोलिक स्थान आणि इतरही अनेक कारणं आहेत. ज्या प्रदेशांमध्ये बंदरे आणि विमानतळ आहेत अशा प्रदेशाला त्यांच्या स्थानांचा इतरांपेक्षा जास्त फायदा मिळतो. मग ज्या भागामध्ये बंदरं आहेत, नैसर्गिक बंदरं, जहाजं थांबण्यासाठी, व्यापारासाठी ते उपयुक्त असतात, जिथे विमानतळ आहे अशा भागाचा विकास होतो आणि जिथे या गोष्टी नसतात तिथे फायदा होत नाही. उदाहरणार्थ आपल्याला माहीत आहे की लोह आणि स्टील उद्योगाचे स्थान निर्धारित करताना कच्च्या मालाजवळ असणे हा निकष आहे. म्हणजे स्टील उद्योग किंवा लोह पोलादाचे कारखाने कुठं होता येईल तर जिथे कच्चा लोह किंवा पोलाद अशा वस्तू मिळतात, म्हणजे कच्चा माल जवळ मिळेल अशा ठिकाणी ते उद्योग स्थानिकीकरण त्यांचं होत असतं. हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे भौगोलिक स्थान फार महत्त्वाचं आहे. खनिज संपत्ती, नैसर्गिक बाबी असणं विकासाच्या दृष्टीने आवश्यक असतं. अशा वेळेस ज्या प्रदेशात कच्च्या मालाची सहज उपलब्धता असते त्या प्रदेशाला त्याचा इतरांपेक्षा जास्त फायदा मिळतो. ज्या प्रदेशात कच्चा माल उपलब्ध आहे त्या भागाला फायदा होतो मग, कारण तिथे कारखाने वगैरे निर्माण होतात. विषम हवामान व नियमितपणे नैसर्गिक आपत्तीस बळी पडणाऱ्या, की जिथे विषम हवामान आहे मानवाला, सजीवसृष्टीला, आणि नैसर्गिक आपत्ती येतात, मग उदाहरण त्याची पाहूया. पूर, चक्रीवादळ किंवा सुनामी किंवा वेगवेगळ्या प्रकारची नैसर्गिक संकट आहे ती नेहमी येतात. कुठे दुष्काळ पडतो, प्रदेशातील विकासाचा दर कमी असतो. मग अशा नैसर्गिक आपत्ती येणाऱ्या ठिकाणी विकासाचा दर कमी असतो
असा प्रदेश कृषी उत्पादन व औद्योगिक विकासात मागे पडतो. मग शेतीचाही तिथे विकास होत नाही आणि उद्योगधंद्याच्या विकासातही तो प्रदेश मागे पडतो, कारण तिथे नेहमी नैसर्गिक आपत्ती येतात. प्रदेश विकासातील फरकात मानवी घटकही महत्त्वाची भूमिका बजावतात आणि मानवाच्या मुळे सुद्धा ही विकासामध्ये विषमता किंवा असमतोल दिसून येतो. मानवी घटक कोणकोणते आहेत ते पहा आता. कुशल कामगार, तंत्रज्ञान, वाहतूक, बाजारपेठाचे सानिध्य म्हणजे जवळ बाजारपेठ असणं, संदेश वहनाच्या सोयी, बँका व विमा इत्यादी मानवी घटकही प्रादेशिक विषमतेस कारणीभूत असतात. यांच्यामुळे सुद्धा वेगवेगळ्या प्रदेशात विषमता निर्माण होते. त्याचं उदाहरण पाहू. ईशान्य भारत, हिमाचल प्रदेश इत्यादी प्रदेशात या घटकांचा अभाव असल्याने हे घटक कमी विकसित झालेले आढळतात. आता हिमाचल सारख्या प्रदेशात किंवा ईशान्य भारत डोंगराळ भागामध्ये तिथे कुशल कामगार, तंत्रज्ञान, वाहतूक, संदेशवहनाच्या सुविधा, बँका, विमा, बाजारपेठाचं सानिध्य या गोष्टी कमी आहेत. त्यामुळे तिथे विकास कमी झालेला आहे. म्हणजे हे मानवी घटकसुद्धा प्रादेशिक असंतुलन निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. तसेच ज्या प्रदेशात मूलभूत सोयीसुविधांचा विकास झालेला असतो अशा प्रदेशात खाजगी क्षेत्रे गुंतवणूक करण्यास कायम उत्सुक असतात. म्हणजे खाजगी लोक उद्योग व्यवसाय करायला तयार असतात की जिथे मूलभूत सोयीसुविधा सगळ्या मिळतात कारखाना तयार म्हणजे कारखाना उभारणीसाठी. मग त्या भागाचा विकास होतो. अशा क्षेत्रात गुंतवणूक केंद्रित होते आणि त्या क्षेत्रातच इन्व्हेस्टमेंट होत जाते. मग शासन मान्य निर्णयानुसार देखील मोठे उद्योग किंवा उपक्रम एखाद्या प्रदेशात वाढतात. त्याचा त्या प्रदेशातील लोकांना फायदा होतो. मग जिथे सरकारने मोठमोठे उद्योगधंदे उभारलेले आहेत, मोठे प्रकल्प उभारलेले आहेत, त्या ठराविक प्रदेशामध्ये त्या लोकांना, तिथल्या लोकांना फायदा होतो, तिथल्या भागाचा विकास होतो. आता पाहूया आपण प्रादेशिक असमतोल दूर करण्याची धोरणे. मग त्यावर काय उपाययोजना आहेत किंवा सरकार पण काय करत आहे किंवा काय उपाययोजना करता येतील हा असमतोल दूर करण्यासाठी पाहूया. भारतामध्ये प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी अनेक योजना राबवण्यात आल्यात. अनेक सरकारने योजना राबवलेल्या आहेत. सुरुवातीस अविकसित प्रदेश शोधले जातात. म्हणजे ज्या भागाचा विकास झालेला नाही असा भाग शोधला जातो व नंतर हे प्रदेश अविकसित राहण्यामागची कारणे शोधली जातात. मग तो विशिष्ट भूभाग किंवा प्रदेश मागे का राहिला आहे, अविकसित का राहिला आहे, त्याची कारणं शोधली जातात. असे प्रदेश शोधण्यासाठी विविध निकष लावले जातात. मग ते प्रदेश शोधायचे कसे, तर त्यासाठी काही निकष किंवा कसोट्या लावल्या जातात. उदाहरणार्थ सामाजिक, आर्थिक इत्यादी घटक म्हणजे आर्थिक दृष्टीने मागासलेले, सामाजिक दृष्टीने मागासलेले प्रदेश असे निकष लावले जातात. या निकषांनुसार प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येते आणि मग या निकषाचा विचार करून तो असमतोल दूर करायचा आहे ना, कारण सापडलं आहे पण तो उपाय करावा लागेल, त्यासाठी पैसा लागतो. म्हणून तो पैशाची तरतूद किंवा निधीची तरतूद सरकार करते व ठराविक विभागात विभागनिहाय गुंतवणूक केली जाते. आणि मग ठराविक भागामध्ये ज्या प्रदेशात किंवा ज्या क्षेत्रात मागे आहे तो भौगोलिक प्रदेश तिथे गुंतवणूक केली जाते. या प्रदेशात निधी देताना तो अनुदानाच्या स्वरूपात दिला जातो. मग सरकार तिथे अनुदान देतं. पहा, वेगवेगळ्या योजना राबविण्यासाठी सरकार अनुदान देतं. आणखी काय काय करतं आहे, तसेच रस्ते, शाळा, कृषी सिंचन म्हणजे शेतीला पाणी पुरवठा, उद्योग, गृह म्हणजे घरबांधणी, वैद्यकीय व आरोग्यविषयक सुविधा इत्यादींच्या विकासासाठी आर्थिक मदत किंवा तरतूद केली जाते. म्हणजे अशा प्रकारे लोकांना तिथे विकासासाठी मदत केली जाते. या सगळ्या सुविधा दिल्या जातात, सरकार अनुदान देते. आदिवासी प्राबल्य क्षेत्र की जिथे जास्त आदिवासी आहेत, पर्वतीय क्षेत्र म्हणजे उंच डोंगरावर पर्वतांच्यामध्ये राहणारं क्षेत्र, ओसाड पडलेलं क्षेत्र, दुष्काळग्रस्त भागासाठी किंवा दुष्काळग्रस्त क्षेत्रासाठी या प्रदेशांसाठी अनुदान व निधी देताना विशेष काळजी घेतली जाते. म्हणजे या भागांना प्राधान्य दिलं जातं त्यांच्या विकासाला की इथे निधी जास्त दिला जातो. उद्योगांचे विकेंद्रीकरण हे धोरण देखील प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी वापरले जाते. उद्योगांचे विकेंद्रीकरण म्हणजे एकाच ठिकाणी सगळे उद्योग नाही स्थापन करायचे, तर वेगवेगळ्या भागात वेगवेगळे उद्योग सुरू करायचे. हे करून देखील प्रादेशिक असमतोल दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. आता तुम्हाला आकृती क्रमांक 7.2 दिली, 7व्या प्रकरणातील दुसरी आकृती आहे आणि कृती दिलेली आहे. पहा बरे जमतं का, काय दिलेली आहे आकृती ते पाहू. आकृती 7.2चे निरीक्षण करा.
प्रत्येक घटकाबद्दल 2 वाक्य लिहा. आता इथे काही घटक दिले आहेत, त्याची माहिती लिहायची आहे. आणि प्रादेशिक असंतुलन कमी करण्यास ते कसे मदत करतील लिहा. आणि ते घटक प्रादेशिक विषमता किंवा असमतोल दूर करण्याला कशी मदत करतील. आवश्यकता असल्यास यादीमध्ये आणखी काही उदाहरणाचा समावेश करा. आता इथे काही उदाहरणं दिली आहेत, पण आणखी उदाहरणं तुम्ही यामध्ये टाकू शकता. आता इथे पाहूया आपण आकृतीमध्ये काय दिले. प्रादेशिक असंतुलन कमी करण्याची धोरणे किंवा उपाय आहेत हे. त्याचे मूळ 2 भाग केलेले आहेत. हे इथे एक भाग हा पहिला आणि हा दुसरा. पहिल्या चौकोनामध्ये काय दिलेलं आहे ते पाहू आपण. दिलं आहे सार्वजनिक वस्तूंची व सेवांची तरतूद, म्हणजे लोकांना जीवन जगण्यासाठी वस्तू व सेवा लागतात त्याची तरतूद करणं. आणि इथे दुसऱ्या भागामध्ये दिलेलं आहे ऑरेंज कलरमध्ये पायाभूत सुविधा आणि उत्तेजनांची तरतूद. मूलभूत सुविधा, पायाभूत सुविधा आणि उत्तेजनांची किंवा प्रेरणा देण्याची तरतूद. आता पहिल्या भागामध्ये पाहूया. सार्वजनिक वस्तू किंवा सेवांच्या तरतुदीमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पाहिजे, शिक्षणाची सुविधा, नंतर न्याय आणि कायदा व सुव्यवस्था, नंतर वैद्यकीय आरोग्य व सेवांची सुविधा, बारमाही रस्ते पण चांगले आणि वर्षभर ते तिथून जाता येता आलं पाहिजे, सर्वांसाठी वीज पुरवठा, या बाबी आहेत एका भागात सार्वजनिक वस्तू व सेवांची तरतूद. यानंतर दुसऱ्या भागात पायाभूत सुविधा आणि उत्तेजनांची तरतुदीमध्ये काय येतं आहे तर धोरण पुनर्विचार व त्यानुसार सुधारणा करणं, नंतर विशेष निधी पॅकेज देणं त्या भागाला विकासासाठी, नंतर कौशल्य विकास, नंतर शासन तरतूद करतं हे, नंतर पायाभूत प्रकल्पांना समर्थन देणे या बाबी. आता ही धोरणं कशी राबवायची किंवा या घटकाबद्दलची अधिक माहिती घेऊया किंवा प्रादेशिक असमतोल दूर करण्यात हे घटक कसे मदत करतात ते आपण आता पाहूया. आकृती क्रमांक 7.2चे निरीक्षण करा व प्रत्येक घटकाबद्दल 2 वाक्य लिहा आणि प्रादेशिक असमतोल कमी करण्यास ते कसे मदत करतील ते लिहा. आवश्यकता असल्यास यादीमध्ये आणखी काही उदाहरणाचा समावेश करा. आता आपण याचं उत्तर पाहूया. आकृती 7.2 मध्ये प्रादेशिक असंतुलन कमी करण्याच्या धोरणांची यादी दिलेली आहे. या धोरणामध्ये 2 प्रमुख गट दिसतात. 2 गट आपण पाहिले, 2 भाग पाहिले चौकोनात. पहिल्या गटात ज्या सार्वजनिक वस्तूंची व सेवांची तरतूद करणे आवश्यक आहे अशा धोरणात्मक बाबींचा समावेश केलेला आहे. म्हणजे पहिल्या भागामध्ये वस्तू व सेवांची तरतूद आवश्यक आहे त्या बाबी घेतलेल्या आहेत. तर दुसऱ्या गटात ज्या पायाभूत सुविधा आणि उत्तेजनांची तरतूद करणे आवश्यक आहे अशा धोरणात्मक बाबींचा समावेश केला आहे. आणि दुसऱ्या गटामध्ये पायाभूत सुविधा आणि उत्तेजनांची किंवा प्रेरणांची तरतूद करायची आवश्यकता आहे अशा बाबी समाविष्ट आहेत दोन्ही गटामध्ये. पुढील सार्वजनिक तसेच पायाभूत सुविधांसह धोरणांची अंमलबजावणी केल्यास त्याचा असंतुलन कमी करण्यासाठी कसा लाभ होईल ते प्रत्येक मुद्द्यासमोर थोडक्यात स्पष्ट केलं आहे. आणि मग आता यांचा प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी कसा उपयोग होईल ते आपण क्रमाने मुद्दे पाहूया. त्यातला पहिला सार्वजनिक वस्तूंची व सेवांची तरतूद. त्यातला पहिला मुद्दा घेतला आहे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केल्यास सर्वांना पुरेसा पाणी पुरवठा करता येईल. त्यामुळे लोकांचे आरोग्य सुधारेल. लोकांना चांगलं पिण्याचं पाणी देणं, स्वच्छ आणि पुरेसं पिण्याचं पाणी देणं लोकांचं आरोग्य सुधारेल. आणि पाणी गोळा करण्यासाठी ग्रामीण भागात विशेषतः महिलांची होणारी रोजची पायपीट कमी होईल. महिलांना दूरवरून डोक्यावर पाणी वाहून आणावं लागणार नाही आणि तो वेळ अन्य सकारात्मक बाबींसाठी वापरता येईल. आणि तो जो वेळ बचत होईल तर कामासाठी वापरता येईल. थोडक्यात पाणी पुरवठ्यातील असमतोल दूर करता येईल अशी तरतूद करता येईल किंवा धोरणात्मक उपाय आहे हा. नंतर 2 नंबरचा उपाय आहे शिक्षण. शिक्षणाच्या सोयीसुविधा पुरवल्यास साक्षरता वाढेल, साक्षरतेचा दर वाढेल त्या प्रदेशाचा. सर्वदूर शिक्षणाची सेवा उपलब्ध होईल. त्यामुळे कौशल्य विकासही होऊन रोजगाराच्या विविध संधींमध्ये लोकांना सहभागी होता येईल. त्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण मिळेल, रोजगार मिळेल, वेगवेगळ्या संधी त्यांना मिळू शकतात. थोडक्यात शिक्षण नसल्यामुळे जो असमतोल निर्माण होत होता तो शिक्षणाच्या सोयी पुरवल्यामुळे दूर करता येईल. शिक्षणाच्यामुळे त्यांना रोजगार संधी निर्माण होतील, त्या प्रदेशाचा विकास होऊ शकतो. म्हणजे शिक्षण सोयी पुरवल्यामुळे प्रादेशिक असमतोल दूर होऊ शकतो. नंबर 3 न्याय आणि कायदा व सुव्यवस्था. भारतातील अजूनही अनेक लोक त्यांच्यासाठी उपलब्ध असणाऱ्या विविध शासकीय योजनांबद्दल अनभिज्ञ आहेत. अनभिज्ञ असं म्हणजे त्यांना माहीत नाही आहेत की सरकारने काय काय योजना राबवलेल्या आहेत गरिबांच्यासाठी, त्यांच्यापर्यंत माहिती होत नाही, पोहोचत नाही.
त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्था यांची सुविधा नसल्यास, आता जिथे कायदा आणि सुव्यवस्था जर नसेल तर काय होईल? धर्म, जाती, प्रांत, भाषा या आधारे जे शोषण होते त्यामुळे असमतोल निर्माण होतो. काही ठिकाणी धर्म, जाती, प्रांत, भाषेच्या आधारावर गरिबांचं किंवा वंचित गटांचं शोषण होतं. त्यामुळे तिथे असमतोल निर्माण झालेला असतो. जर कायदा व सुव्यवस्था जर व्यवस्थित असेल, नियंत्रणात असेल तर असा शोषणाचा प्रकार होणार नाही. मात्र न्याय आणि कायदा सुव्यवस्था यांची सुविधा पुरवल्यास हे प्रकारचे शोषण बंद होईल. कायदा व सुव्यवस्थेचं, कायद्याचं राज्य असलं तर असं शोषण होणार नाही. सर्व नागरिकांना एक समान वागणूक मिळेल आणि त्याचा लाभ असमतोल दूर करण्यामध्ये होईल आणि त्यातून प्रादेशिक असमतोल दूर होईल जेव्हा न्याय, कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य असेल. क्रमांक 4, वैद्यकीय व आरोग्य सेवांची सुविधा. वैद्यकीय सेवा सुविधांची कमतरता हे याचे प्रमुख कारण आहे. म्हणजे एखाद्या प्रदेशात वैद्यकीय सेवा सुविधा नसतील तरी देखील तो प्रदेश मागासलेला राहतो. त्यामुळे जर तळागाळापर्यंत वैद्यकीय व आरोग्य सेवांची सुविधा पुरवली तर सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल आणि ग्रामीण, शहरी तसेच विकसित, अविकसित प्रदेशातील असमतोल दूर करता येईल. सगळ्यांच्याच आरोग्याची काळजी घ्यायची आहे, आरोग्य सेवा पुरवायच्या, वैद्यकीय सुविधा द्यायच्या, मग प्रादेशिक विषमता दूर होऊ शकेल. हे सुद्धा एक उपाय आहे. 5, बारमाही रस्ते. बारमाही म्हणजे 12 महिने. दळणवळणाची सोय उपलब्ध नसल्यास अनेक लोकांची गैरसोय होते. दळणवळणाची सोय नसेल, एखादा आजारी व्यक्ती आहे आणि नदीच्या पलीकडे जायचे आणि त्यावर पूलच नाही आहे, तर कसं नेणार पलीकडे आणि आरोग्याच्या सुविधा त्याला मिळणार नाहीत. त्यामुळे साहजिकच नकळतपणे असमतोल निर्माण होतो. हे टाळण्यासाठी प्रत्येक गावाला जोडणारे जर बारमाही रस्ते उपलब्ध झाले तर लोक सहजपणे एका भागातून दुसऱ्या भागात, एका गावातून दुसऱ्या गावात येऊ शकतील. त्यांच्या गरजेच्यानुसार, सोयीनुसार ते येऊ जाऊ शकतात जर रस्ता असेल वर्षभर तर. त्यामुळे लोकांमधील आदानप्रदान वाढेल, आदानप्रदान देवाणघेवाण वाढेल, माहिती मिळेल, ज्ञानाची देवाणघेवाण होईल आणि त्यामुळे विविध संधीही उपलब्ध होईल. रोजगारासाठी सुद्धा जाता येईल त्यांना. प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी दळणवळणाचे बारमाही रस्ते पुरवणे हा सगळ्यात महत्त्वाचा मार्ग आहे. की वर्षभर चालणारे रस्ते त्या भागाला जर जोडले तर त्या प्रदेशाचा विकास होतो. 6, सर्वांसाठी वीज पुरवठा. महत्त्वाची बाब. सर्वांसाठी वीज पुरवठा उपलब्ध झाल्यास प्रत्येकाला आपापली कामे अधिक सुकरतेने, सहजतेने करता येतात. आता काय काय फायदा होतो वीज उपलब्ध असेल तर? विद्यार्थी आपला अभ्यास अधिक चांगल्या प्रकारे करू शकतील. त्यांना भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल, आंतरजाल म्हणजे इंटरनेट यासारख्या संदेशवहनाची साधने उपलब्ध झाल्यामुळे ज्ञानामध्ये त्यांना मदत होईल. आता पहा, आजच्या काळात मोबाईलवर सगळं शिक्षण सुरू आहे. कोरोनाच्या काळामध्ये शाळा बंद आहेत आणि जिथे नेटचा स्पीड नसेल किंवा रेंज नसेल तर खूप अडचणी येतात आणि त्या जर आल्या नाही तर वीज पुरवठा असेल, मोबाईल चार्ज असेल तर त्या अडचणी त्यांच्या दूर होऊ शकतात, त्यांचं ज्ञान वाढू शकतं. घरगुती कामात विजेचा वापर वाढल्यास स्त्रियांना ते खूप उपयुक्त आहे. लाईट गेली किंवा लाईट नसेल तर जी कामं यंत्रावर होतात ती होणार नाहीत. शेती, ग्रामीण उद्योग, कुटीर उद्योग येथे वीज पुरवठा उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांची कामे सहज होतील. मग शेतकरीसुद्धा यंत्र चालवू शकतील. ग्रामीण किंवा कुटीर उद्योग, लघु उद्योग ते करू शकतात. उद्योगांना वीज पुरवठा झाल्यास उत्पादकता वाढेल आणि या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून विकासाच्या नवनवीन संधी सगळ्यांना उपलब्ध होतील. म्हणजे सर्वांसाठी वीज पुरवठा हा सुद्धा एक धोरणात्मक उपाय आहे. आता ब भाग पाहूया. पायाभूत सुविधा आणि उत्तेजनांची तरतूद. 1, धोरण, पुनर्विचार व त्यानुसार सुधारणा. एखाद्या प्रदेशातील असमतोल दूर करण्यासाठी आखलेल्या धोरणाची वारंवार पडताळणी करणे. म्हणजे एखाद्या प्रदेशाचा असमतोल दूर करायचा आहे, मग योजना तयार केली तर तेच वारंवार त्याची पाहणी करायची. उद्देश साध्य होण्याचे प्रमाण तपासणे. मग किती त्यात आपण सक्सेस झालो, किती उद्दिष्ट प्राप्त झाली आहेत, किती राहिली आहेत आणि जिथे कुठे कमतरता जाणवत असेल त्यानुसार धोरणाचा पुनर्विचार करून त्यात सुधारणा करणे. मग जिथे कमतरता जाणवली की इथे आपल्याला यश मिळालं नाही, सक्सेस नाही आहे, धोरण बदलता येतं, पुनर्विचार करायचा, त्यात सुधारणा करायची. ही अत्यंत महत्त्वाची तरतूद केल्यास प्रादेशिक असमतोल दूर होण्याच्या दृष्टीने त्याला निश्चित दिशा प्राप्त होईल. म्हणजे धोरण ठरवायचं आणि जर धोरण आढावा घेताना आढळलं की कुठे उणीव आहे तर पुनर्विचार करून धोरण बदलायचं, त्यात सुधारणा करायच्या. ही सुद्धा प्रादेशिक विकासासाठी आवश्यक बाब आहे.
2. विशेष निधी म्हणजे पैसा. प्रत्येक प्रदेशातील असमतोलाचे स्वरूप, प्रमाण आणि कारणे वेगवेगळी असतात. आता प्रादेशिक असमतोल आहे, मग एखादा प्रदेश मागे आहे तिथली कारणं वेगळी, दुसऱ्या प्रदेशाची वेगळी. प्रत्येक प्रदेशाचं असमतोलाचं स्वरूप वेगळं आहे, त्याचं प्रमाण पण कमी जास्त आहे आणि कारणंसुद्धा वेगवेगळी आहेत. त्यामुळेच कारणांचे स्वरूप कसे आहे, म्हणजे कोणती कारणं आहेत आणि परिणामांची गंभीरता कितपत आहे, त्याचे परिणाम कितपत गंभीर होतील याचा विचार करून काही वेळेस असमतोल दूर करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा लागतो. मग जिथे जर गंभीर परिणाम होणार असतील असमतोलाचे तर तिथे जास्त पैसे उपलब्ध करून दिले जातात. असा निधी उपलब्ध करून दिला गेल्यास समतोल होण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर जास्त हालचाल होते आणि विकासातील अडथळे दूर करता येतात. मग असा जास्त निधी एखाद्या भागाला दिला तर तिथला जो असमतोल आहे तो लवकर दूर होऊ शकतो शासकीय प्रयत्नांनी. 3. कौशल्य विकास. आर्थिक विकास हा शेवटी लोकांनी केलेला, पहा बरं का महत्त्वाचं वाक्य, आर्थिक विकास म्हणजे काय तर लोकांनी केलेला असतो. कोणासाठी केला तर लोकांसाठी केलेला विकास असतो. ही महत्त्व, लोकांनीच केलेला, लोकांसाठीच केलेला. त्यामुळे प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी जोपर्यंत लोकसहभाग वाढत नाही तोपर्यंत असा असमतोल दूर करता येत नाही. कोणतीही योजना असो त्या योजनेला सगळ्यांचं सहकार्य असेल सरकारी योजनेला तर ती यशस्वी होते. म्हणजे असमतोल दूर करण्याचे जे उपाय सरकार करत आहे त्या सर्व उपायांना लोकांचा सहभाग किंवा लोकांची मदत आवश्यक असते. प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी आणि लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी त्यांना विविध उद्योगात किंवा व्यवसायात लागणाऱ्या कौशल्यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. म्हणजे सरकार मग असं उद्योग व्यावसायिकांना मार्गदर्शन देतं, त्यांच्यामध्ये कौशल्य येईल असं मार्गदर्शन देतं, प्रशिक्षण देतं, ट्रेनिंग देतं. अशा प्रकारे कौशल्य विकासाचा कार्यक्रम राबवल्यास स्थानिक पातळीवरच अर्धकुशल आणि कुशल मजुरांची उपलब्धता होते आणि विकासाला वेगवान चालना मिळते. आणि म्हणूनच सरकारने अनेक प्रकारचे कौशल्य विकासाचे कार्यक्रम राबवलेले आहेत बा, आणि ते स्थानिक पातळीवर लोकल, मग तिथे अर्धकुशल किंवा कुशल मजूर निर्माण होतात, तिथेच त्यांचं कौशल्य विकसित होतं, म्हणजे प्रादेशिक विकासाला चालना मिळते. क्रमांक 4. शासन. विकासाच्या सर्व धोरणांची अंमलबजावणी शेवटी प्रशासनावर अवलंबून असते. आता धोरणाची अंमलबजावणी जी आहे ते प्रशासनच करतं, त्यांच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे प्रशासनात आवश्यक तसे बदल करणे, सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे, जे खरोखर काम करू शकतील, कार्य करू शकतील, उत्तम प्रकारे जबाबदारी पार पडू शकतील असे अधिकारी नेमणं, निश्चित कालबद्ध कार्यक्रम राबवून त्याला विशिष्ट काळ ठरवणं, त्या कार्यक्रमाच्या यशासाठी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे की कोणत्या अधिकाऱ्याने कोणतं काम करायचं आणि त्याचा निश्चित कालावधी दरम्यान आढावा घेत राहणे आणि वेळोवेळी त्याचा आढावा घ्यायचं की कुठवर काम आलेलं आहे. अशा प्रकारे शासनाने वेळोवेळी हस्तक्षेप केल्यास प्रादेशिक असमतोल दूर होण्याच्या दृष्टीने विशेष मदत होते. म्हणजेच सरकारने अशा प्रकारे सक्षम अधिकारी नेमायचे, योग्य धोरण राबवायचं, त्याला कालमर्यादा ठरवून द्यायची आणि वेळोवेळी त्या कामाचा आढावा घ्यायचा. असं जर काम केलं सरकारने तर हा प्रादेशिक असमतोल दूर होण्याला मदत होते. क्रमांक 5. पायाभूत प्रकल्पांना समर्थन करणे. पायाभूत जे मूलभूत प्रकल्प आहे त्यांचं समर्थन. प्रत्येक पायाभूत प्रकल्प हा शेवटी कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात आणि प्रमाणात नैसर्गिक पर्यावरणावर आघात करतोच. सगळ्यात बाब महत्त्वाची आहे, विकासाच्या ज्या अनेक योजना आहेत त्याच्यामुळे कुठेतरी पर्यावरणाला, नैसर्गिक बाबींना हानी होते. त्याच वेळेस अशा पायाभूत प्रकल्पांमुळे स्थानिक लोकांनाही काही त्रास सहन करावा लागतो, की जिथे दगडाच्या खाणी असतील, कोळशाच्या असतील किंवा काही खनिज पदार्थ काढण्याचे कारखाने असतील, तिथे धूळ किंवा कण त्या खनिज पदार्थांचे, याचा त्रास होऊ शकतो स्थानिक लोकांना. मात्र पायाभूत प्रकल्पामुळे होणारा त्रास अल्पकालीन समस्या न पाहता त्यामुळे होणारे दीर्घकालीन परिणाम जर शासनाने आपल्या पातळीवर ठामपणे मांडले आणि लोकांसमोर नेले तर प्रादेशिक असमतोल दूर होण्यास मदत होते. म्हणजे जरी समजा पायाभूत प्रकल्प उभारल्यामुळे तिथला स्थानिक लोकांना काही त्रास होत असेल, पण जर सरकारने ठरवलं, ठामपणे आपलं मत मांडलं की हा प्रकल्प राबवायचा आहे आणि लोकांचंही समुपदेशन केलं, लोकांना समजावून सांगितलं, तर त्या भागातला जो विकासाचा वेग आहे तो वाढू शकतो, म्हणजेच प्रादेशिक असमतोल दूर होऊ शकतो. या अर्थाने निश्चित धोरणाने आपल्या पायाभूत प्रकल्पाचा ठामपणे पुरस्कार करणारे समर्थन करणे गरजेचे ठरते. म्हणजे हे जे मूलभूत प्रकल्प आहेत की ज्याच्या आधारे इतरही विकास अवलंबून आहे,
ते ठामपणे सरकारने मांडणं आवश्यक आहे. आता तुम्हाला कृती दिलेली आहे, शोधा पाहू. मानवी आनंद निर्देशांक म्हणजे काय ते शोधा. त्याचा प्रादेशिक विकासाशी सहसंबंध जोडा व वर्गात चर्चा करा. आता आपल्याला मानवी आनंद निर्देशांक म्हणजे काय ते शोधायचं आहे आणि त्याचा प्रादेशिक विकासाशी काय संबंध आहे ते पण आपण विचारात घेऊया. मानवी आनंद निर्देशांक म्हणजे काय ते शोधा. त्याचा प्रादेशिक विकासाशी सहसंबंध जोडा व वर्गात चर्चा करा. उत्तर: प्रत्येक देश हा इतर प्रदेशांपेक्षा वेगळा आहे. म्हणजे प्रत्येक प्रदेश वेगवेगळा आहे. जगातील प्रत्येक प्रदेशाची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे, भूरचना वेगळी आहे, हवामान वेगळं आहे, साधन संपत्तीची उपलब्धता वेगळी आहे, तसेच तेथील लोकांची गुणवत्ता यात लक्षणीय फरक दिसून येतो. म्हणजे या सगळ्या बाबी, लोकसुद्धा सर्वत्र सारखे नाही आहेत. अशा प्रकारे जेव्हा नैसर्गिक आणि प्राकृतिक घटक असमान असतात तेव्हा विकासाचे मापदंडही खरं म्हणजे प्रदेशानुसार वेगवेगळे वापरले गेले पाहिजेत. म्हणजेच काय तर नैसर्गिक आणि भौगोलिक घटक वेगवेगळे आहेत, तर विकासाचे जे कसोटे आहेत किंवा मापदंड आहेत ते सुद्धा प्रदेशानुसार वेगवेगळे वापरले पाहिजेत. मात्र अनेक वेळेस प्रादेशिक भौगोलिक घटकांमधील विविधता न पाहता काही वेळेला होऊ शकतं असं की हा फरक न पाहता देखील विकासाचे मापदंड सर्व प्रदेशांसाठी आणि जगभरातील सर्व देशांसाठी एकाच पद्धतीने राबवले जातात. म्हणजे कधी कधी होऊ शकतं की सगळीकडे सर्वच एक मानदंड लावून द्यायचा किंवा कसोटी वापरायची आणि एकाच पद्धतीने प्रकल्प राबवायचे. आजच्या घडीला दरडोई उत्पन्न, साक्षरतेचे प्रमाण, रोजगाराच्या संधी, आयुर्मान, दळणवळणाची साधने असे विविध भौतिक प्रगतीचे घटकच विकासाच्या मापदंडात वापरले जातात. आजच्या काळाचा जर विचार केला तर या बाबी विचारात घेऊन विकासाचा मापदंड केलेला आहे की दरडोई उत्पन्न, साक्षरता, रोजगार, आयुर्मान, दळणवळणाची साधने असे भौतिक घटक विचारात घेतलेले आहेत. मात्र केवळ भौतिक घटक पुरवले आणि आर्थिक विकासाचे काही निकष पूर्ण केले म्हणजे तेथील लोकांच्या सर्व समस्या दूर होतातच असे नाही. म्हणजे हे सगळे भौतिक घटक पुरवलेले आहेत किंवा आर्थिक विकासाचे निकष पूर्ण झालेत म्हणजे तिथल्या लोकांच्या समस्या सुटतात का? तर नाही. आर्थिक विकासाचे काही निर्देशक पूर्ण केले, आर्थिक विकासाचे जे निर्देशक आहेत त्यातले काही पूर्ण केले म्हणजे तेथील लोक समाधानी आणि सुखी असतातच असे नाही. ही बाब महत्त्वाची. म्हणजे लोक सुखी आहेत असं म्हणता येत नाही. आणि त्यामुळेच आता आर्थिक विकासाच्या मापदंडात लोकांच्या आनंदाच्या निर्देशांकाची भर पडत आहे. म्हणजे विकास झालेला आहे त्या प्रदेशाचा, पण लोक आनंदी आहेत का हा प्रश्न आहे. वाळवंटासारख्या अतिशय विषम हवामानाच्या प्रदेशात पाण्याची सोय असणे ही इतर कोणत्याही भौतिक सेवा सुविधेपेक्षा सर्वाधिक आनंद देणारी गोष्ट असते. आता पहा, राजस्थानसारखं वाळवंट आहे, विषम हवामान आहे, तिथं फक्त पाणी सगळ्यात महत्त्वाची गरज आहे, मूलभूत भौतिक सेवा आहे आणि ती सर्वाधिक आनंद देणारी आहे. अशाच प्रकारे त्या त्या प्रदेशातील उपलब्ध नैसर्गिक आणि भौतिक परिस्थितीशी तादात्म्य पाहून त्या परिस्थितीला स्वीकारून आणि आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेऊन सुखी समाधानी राहणे हा देखील विकासाचा एक मापदंड किंवा निर्देशक ठरू शकतो. म्हणजे पहा की त्या त्या प्रदेशामध्ये जी उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्ती आहे किंवा भौतिक परिस्थिती आहे त्याच्याशी एकरूप होणं, तादात्म्य पावणं आणि आहे ती परिस्थिती स्वीकारणं, परिस्थितीशी जुळवून घेणं आणि सुखी समाधानी आनंदी राहणं हा सुद्धा आर्थिक विकासाचा एक मापदंड किंवा निर्देशक आहे. या अर्थानेच भौतिक सुखापेक्षा आनंद निर्देशांक आता विकास पातळी मोजण्यासाठी वापरला जातो. म्हणजे विकासाची पातळी किती आहे, कितपत विकास झाला हे लोकांच्या आनंदावर अवलंबून ठरू लागलेलं आहे. आता पाहूया आपण पुढे काही घटक दिलेले आहेत. मानवी आनंद निर्देशांकाचे प्रमुख घटक पुढीलप्रमाणे. मानवाचा आनंद याच्यात मोजायचा. 1. आरोग्य. 2. वेळेचा उपयोग किंवा सदुपयोग. 3. शिक्षण. 4. सांस्कृतिक विविधता. 5. उत्तम प्रशासन. 6. गट किंवा समूहाचे एकत्रित असण्याचे फायदे. 7. पर्यावरणीय विविधता आणि संवर्धन. 8. राहणीमान आणि 9. मानसिक स्वास्थ्य यांना मानवी आनंद निर्देशांकाचे घटक असे म्हणतात. मानवी आनंद निर्देशांकामधील घटक पाहिल्यास असे दिसून येते की आता आपण मागे जे घटक पाहिले त्यावरून काय दिसून येतं, या घटकांची पूर्तता करणे म्हणजेच आर्थिक विकासाकडे एक वेगळ्या नजरेने पाहणे आहे. या सर्व घटकांची पूर्तता करणं, पूर्ण करणं म्हणजे आर्थिक विकासाचा एक वेगळा मापदंड आहे हा.
लोकांना उत्तम आरोग्य मिळावे, त्यांचा वेळ काहीतरी सत्कारणी उपयोगात किंवा उपक्रमात व्यतीत व्हावा, फालतू वेळ न घालता काहीतरी चांगल्या कारणासाठी वेळ त्यांनी घालवावा. शिक्षणाच्या सेवा सुविधा सर्वांना मिळाव्यात. प्रत्येक प्रदेशातील सांस्कृतिक विविधतेचे संवर्धन आणि जतन व्हावे. ही सांस्कृतिकदृष्ट्या जी संपत्ती आहे त्याचंही जतन आणि संवर्धन झालं पाहिजे. भ्रष्टाचार विरहित उत्तम प्रशासन, म्हणजे प्रशासनात भ्रष्टाचार नसावा. तातडीने लोकोपयोगी निर्णय व्हावेत, लोकांच्या हितासाठी निर्णय पटकन घेतले जावेत. लोकांनी गट आणि समूहात एकत्रित राहून परस्पर सहकार्याने प्रत्येकाचाच विकास घडवून आणावा. म्हणजे लोकांनी एकत्र राहायचं, पण वादविवाद न करता परस्परांना मदत करून सहकार्य करून एकमेकांचा विकास घडवून आणायचा. प्रदेशात जे काही पर्यावरण उपलब्ध असेल, म्हणजे त्या भागात जे काही पर्यावरण उपलब्ध असेल त्याचे संवर्धन करायचं, पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन करायचं. आणि त्या प्रदेशात जितके म्हणून शक्य आहे तितके उत्तम राहणीमान प्रत्येकाला पुरवून, आणि जितकं शक्य होईल तितकं उत्तम आणि चांगलं राहणीमान प्रत्येकाला पुरवायचं. लोकांच्या शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील या धोरणाने विविध उपक्रम राबवल्यास, म्हणजे फक्त शारीरिक आरोग्यच नव्हे तर मानसिक आरोग्यसुद्धा जपायचं, उत्तम ठेवायचं. यासाठी विविध उपक्रम राबवल्यास प्रत्येक प्रदेशातील लोकांचा आनंद निर्देशांकही वर जाऊ शकतो. म्हणजे लोकांच्या आनंदाचा निर्देशांक वाढेल आणि एकूणच प्रत्येक प्रदेशातील लोक हे त्या त्या स्थानिक प्रदेशातील पर्यावरणाची तादात्म्यता पाहून इतर प्रदेशांची तुलना न करता सुखी समाधानी आनंदाने राहू शकतात असे म्हणता येईल. आणि मग त्या त्या स्थानिक ठिकाणच्या पर्यावरणाशी लोक जुळवून घेतील आणि दुसऱ्याशी तुलना न करता सुखाने समाधानाने आनंदाने राहू शकतात असं म्हणता येईल. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन आपोआप मिळेल. अभ्यासासाठी शुभेच्छा.